बापू बापू इथे या, टेकून बसा इथे. आले का? टेकून बसा. रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वरा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी सर्व सुखाचे आगर बाप
रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आधार वापर तुम्हा देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम झाला प्रेत रूप शरीराचा भाव झाला प्रेत रूप शरीराचा भाव झाला प्रेत रूप शरीराचा भाव रक्षेला ठाव स्मशानीचा माझ्या माझ्या रडते रात्र दिवस काम क्रोध माया आला भावतो रडते रात्र दिवस काम क्रोध माया हाय हाय यम वैराग्याच्या सेने लागल्या शरीरा वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा या लागणे लागला ब्रह्मद्वेषे फिरविला घट फोडिला चरण घट फोडिला फिरविला घट फोडिला चरण फिरविला घट फोडिला चरणी वाक्य ध्वनी बोंब झाले महावाक्य ध्वनी बोंब झाले महावाक्य ध्वनी बोंब झाले तिळांजुळे कुळनाम रूपाशी तिळांजुळे कुळनाम रूपाशी शरीराचे त्याशी समर्पिले 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 रडते रात्र दिवस काम क्रोध माया रडते रात्र दिवस काम क्रोध माया रडते रात्र दिवस काम क्रोध माया मनती हाय हाय यम धर्म मनती हाय हाय यम धर्म मनती हाय हाय यम धर्म कामने रक्षा झाली आपे आप कामने रक्षा झाली तुका म्हणे रक्षा झाली आपे आप कामने रक्षा झाली उजळला दीप गुरु कृपे उजळला दीप गुरु स्वामी उजळला दीप गुरु स्वामी रडती रात्र दिवस काम क्रोध माया रडती रात्र दिवस काम क्रोध रडती रात्र दिवस काम क्रोध मनती हाय हाय यम धर्म मनती हाय हाय यम धर्म मनती हाय हाय यम धर्म कुमार 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 हे जडो कुमार कुमार जय कुमार कुमार हरी हरी राम राम हरी
झाला प्रेतरूप शरीराचा भाव, 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 लक्षियेला ठाव स्मशानीचा, लक्षियेला ठाव स्मशानीचा, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, लक्ष्येला ठाव स्मशानीचा, लक्ष्येला ठाव स्मशानीचा, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षियेला ठाव स्मशानीचा, लक्षियेला ठाव स्मशानीचा, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, लक्ष्येला ठाव स्मशानीचा, लक्ष्येला ठाव स्मशानीचा, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, मनते हाय हाय यमधर्म, मनते हाय हाय यमधर्म, मनते हाय हाय यमधर्म, यम हे मनते हाय हाय यमधर्म, मनते हाय, मनते हाय हाय यम हे मनते
म्हणती म्हणती हाय हाय यमधर्मा म्हणती हाय हाय यमधर्मा म्हणती हाय हाय यमधर्मा म्हणती हाय हाय म्हणती हाय हाय यमधर्मा म्हणती म्हणते हाय हाय यमधर्मा म्हणते हाय हाय यमधर्मा रडते रात्र दिवस काम क्रोध माया रडते रात्र दिवस काम क्रोध माया
छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमः पार्वते पते हर हर महादेव. भारत माता की जय. गौ माता की जय. विठ्ठल 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 झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षियला ठाव स्मशानीचा. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, मनती हाय हाय यमधर्म. वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी. फिरविला गट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. दिली तिळांजुळे कुळनाम रूपाशी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, मनती हाय हाय यमधर्म. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळला दीप गुरुकृपे. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, मनती हाय हाय यमधर्म. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम दुसारे चरणा संतांसिया. दुसरे चरण संतांसिया. दुसरे चरण संतांसिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. जोडोनिया कर चरणी, देवी तो माथा चरणी. देवी तो माथा परसावे विनंती. माझी पंढरी नाथा. हो परसावे विनंती. माझी पंढरी नाथा. जोडून कर चरणी ठेवे तो माता. चरणी ठेवे तो माता. परसावी नंदे माझी पंढरी नाथा. परसावी नंदे माझी पंढरी नाथा. जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा. परिता विनंती माझी पंढरी नाथा. जोडूनिया कर चरणी ठेवी तो माता. परसावी नंदे माझी पंढरी नाथा. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. मनोजवं मारुत तुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरायुत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये.
भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला विठ्ठला भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आता वैवाशित पावनाति भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवाशित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत असो परमविख्यात तुझो जान ब्रह्म याचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठला 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 अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा. इथे या महाराज बसा इथं बसा. झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्षियला ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाय हाय यमधर्म. प्रस्तुत प्राप्त प्रसंग आवाज गोड करायचा बेस कमी करा देव तुमचं चांगलं करेल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय
चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. या अभंगाद्वारे मालक नमूद करतात की ज्या दिवशी या शरीराचं प्रेतात रूपांतर होतं त्या दिवशी त्याला बंगला किती कोटीचा आहे पाहत नाहीत. लक्ष्याला ठाव स्मशानीचा, स्मशानात न्यावं लागतं. तो किती मोठा असू द्या. एखादा म्हणत असेल की माझ्याकडे पैसे भरपूर आहे, मुकाट्यान बस. एक जण म्हणला माझ्याकडे नाना पद मोठे आहे, ते चटीत राहते. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाई ते ठाई. पुढे संचित जाईल बाई, तुका म्हणे ताई अमात्या. संपदा राहील ठाई, पुढे संचित जाईल बाई, तुका म्हणे ताई अमात्या. वा. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. देशातलं सर्वोच्च जरी पद त्याच्याकडे असेल आणि ते पद असताना जर ते मृत्यू पावला असेल तर खुर्ची सोबत जाळीत नाहीत, याला मशानात नेऊन जाळतात. विठाला विठाला राहिला संपत्तीचा पैशाचा भाग. असू द्या किती पण रुपये आपल्याकडं, आपण रावणा इतके तर श्रीमंत नाहीत. अण्णा महाराज बापू नाहीत, नाना तितके श्रीमंत नाही. रावणाच्या एकीकडचं भिताड इकल्याच्या नंतर चंद्र सूर्य येतोपर्यंत त्याच्या विरोधात आमदारकीला फॉर्म भरायला कोणाची मायवेली. 269 किलोमीटर लांबीची भिंत. मागची माणसं सगळी पुढे बसा, पुढे जागा आहे माझ्या, या पुढे बसा. माग उगप कीर्तन पाहत पाहत मोबाईल इचकितात तुम्ही. विठाला विठाला. माणसं कीर्तनात बसले म्हणजे लय चांगले असतात का? 4-2% नंबर 1 चे चाभरेन. विठाला विठाला. अहो एखादा महाराज जर कमी बोलणारा असेल तर भजने पण मोबाईल इचकायलेत चालू कीर्तनात. ह्या भडव्याला कोण्या नरकात टाकावं हे देवाला सुद्धा स्वतंत्र नरक काढावं लागल. विठाला विठाला. एवढा मोठा श्रीमंत रावण, त्यालाही गावाच्या बाहेर पेटावं लागलं. आपण आहेत कितीक सज्जनांना. प्रेतात रूपांतर कधी होत असतं माहितीये का? शरीराचा आणि आत्म्याचं एक कनेक्शन असतंय, दोघाचा मिलाप असतो. आणि दोघाच्या आत्म्याच्या आणि शरीराच्या मधला ज्या वेळेला आयुष्याचा दोरा तुटतो त्यावेळेला मंगळवेढ्याचे मालक तुटला आयुष्याचा दोरा, एरवाऊ गा पसारा, एरवाऊ गा पसारा, एरवाऊ गा पसारा. तुटला आयुष्याचा दोरा, एरवाऊ गा पसारा, एरवाऊ गा पसारा, एरवाऊ गा पसारा. तुटला आयुष्याचा दोरा, एरवाऊ गा पसारा, एरवाऊ गा पसारा, एरवाऊ गा पसारा. तुटला आयुष्याचा दोरा, एरवाऊ गा पसारा. पसारा ठरत असतो. येर बाऊगा. आयुष्याची आणि शरीराच्या मधली जी माळ, त्याचं कनेक्शन, तो दोरा तुटला, याचं रूपांतर मड्यात होत असतं, प्रेतात होतात. रडता रडतात नाना सरपणाला पाठी देत.
रडता रडताच गुलालाची पुडी आणतेत, रडता रडताच आवळायला सुतुळी आणतेत, रडता रडताच पांढरा कपडा आणतेत, रडता रडताच निबरडक गाडगं काढीतेत. जाऊस तर फुटलं नाही पाहिजे. रडता रडताच 2-4 गवऱ्या आणतेत, रडता रडता पेटीतेत, रडता रडता आंघोळीला बाहेर आणतेत, रडता रडता नवे कपडे घालतेत, रडता रडता ओवाळतेत. आलं इथपर्यंत लक्षात? रडता रडता आदरानं खांद्यावर घेतेत आणि रडता रडता वाड्याच्या बाहेर काढतेत. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. हे काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा आता झाला भूमी भार. स्वजान गोत्र जायचा करीती विचार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. स्वजान गोत्र जायचा करीती विचार, काढा काढा म्हणते आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणते आता झाला भूमी भार. ही सगळी माणसं रडतात आणि रडत रडत स्वजन आणि गोत्र ऐसा करीती विचार, काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. जी माणसं बापू आदरानं रडतात तीच लोक ज्या व्यक्तीसाठी रडतात, ती लोक त्या व्यक्तीला म्हणतात आता हे जड झालंय, आपल्याला सहन होत नाही. कशाचं जड होतंय ते? त्याच्या शरीरातून जी दुर्गंधी सुटती, ही दुर्गंधी न सहन होणारी आहे, याच्याकरता रडता रडता बाहेर काढतात. पण बाहेर काढतात ती जागा कोणती? त्या जागेचं नाव आहे स्मशान. आमचं एक पाहुणं मेलं, माझं आहे म्हणजे तुमचं बी आहे बरं. हे ध्यानात ठेवा, मी काय पाकिस्तानमधून आलो नाही. पैसे आलं होतं, 5-25 घरं बांधले होते. एका घरावर जास्त प्रेम होतं. म्हणलं का हो तुमचं याच्यावर लय प्रेम आहे? काही नाही म्हणे, माझी इच्छा आहे पोरायन मला छताव जाळाव, अशी त्याची इच्छा होती. आणि एखाद्या वैयक्तिक माणसाची इच्छा परंपरेच्या प्रणालीत जर बसत नसल तर त्याची इच्छा चुरगाळून मुरगाळून नदीला फेकून देत असते. असेल तुझी इच्छा छताव जाळण्याची, मग ज्या शेतात शेत बंगला बांधलाय त्या छताला मशानभूमी द्यायची, आरक्षित करायची इच्छा आहे का तुमची? नाही नाही म्हणे, ही मशानभूमी कशी होईल? ही 6 कोटी रुपये एकरची जमीन आहे. मग सुमळ्या तुला इथं जाळता येत नाही, तुला मशान लागते, मशान लागते. कसं जाळता येईल त्या छताव? अद्याप नाही जाळता आलं, नाही जाळता आलं. लक्षीयला ठाव स्मशानीचा. तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, भावयुक्त अंतकरणाने आजचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे. नियमानुसार काल त्यांचं पिंड तर्पण वगैरे सगळं झाले. कालच पूर्ण विधी झाला. तर्पण असेल, दर्भ असेल, पिंड असेल, काय असेल नाना प्रकारचे सव्य अपसव्य यज्ञोपवीत वगैरे विद्वान ब्राह्मणाच्या हाताने ते मंत्रोच्चार करून पिंडाचा पिंडपूजन, पिंड समर्पित काल केलेला आहे. काल मालकांची वारी होती, पण त्या वारी निमित्तानं बऱ्यापैकी लोक तिकडं होते. मी तिकडं होतो, बापू महाराज सगळे तिकडंच होते. मी पहाटे आलो आहे आता. त्या अनुषंगाने 4 पात्र उठावे, अन्नदान व्हावं, आपल्या मातोश्रीच्या निमित्ताने नामस्मरण व्हावं, असा भाव आदरणीय श्री विभीषणराव तुकारामजी काळदाते व श्री सतीश तुकारामजी काळदाते या सद्भक्तांनी आपल्या आईच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम केलं. विश्वात सर्वात मोठं दैवत कोणतं असेल तर मायबाप. मी पंढरपुरातल्या मालकाला जगाचा मालक म्हणेल, बाप म्हणेल. काशीतल्या मालकाला जगाचा मालक, जगाचा बाप म्हणेल. पण ज्याचे आईवडील जिवंत आहेत ह्या दोघांपेक्षा ते श्रेष्ठ आहेत, असं मी नाही सांगत, असा शास्त्र सांगते.
असं पुराण सांगते, असं वेद सांगते, असे ऋषी सांगतात, असे मुनी सांगतात. मी सांगितलेलं वाक्य तुम्ही कसं प्रमाण मानताल? मोठ्यांचं वाक्य हे प्रमाण असतं, प्रमाण असतं. शास्त्राच्या, वेदाच्या, पुराणाच्या प्रणालीनं सर्वश्रेष्ठ ज्याचे त्याचे आई वडील असतात. आणि आई वडिलाला मानणाऱ्या व्यक्तीला हे दोन लोक मानतात, काशीतले मालक आणि पंढरपुरातले मालक मानतात. पंढरपुरातल्या मालकाचा जर प्रसंग सांगायचा झाला तर आई वडिलाची सेवा करण्याच्या श्रद्धेच्या बळावर, ज्यानं आई वडिलांची सेवा केली त्याच्या श्रद्धेच्या बळावर वीट फेकल्याच्या नंतर 28 युग झालं आई वडिलांची सेवा करणाऱ्याच्या त्याच्या अंतःकरणाला तडा जाऊ नये, त्यानं केलेल्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने भिरकावलेल्या विटेचा अवमान होऊ नये म्हणून 28 युग झालं तो उभा आहे. तो यज्ञ करणाऱ्याच्या बळावर नाही, तो तपश्चर्या करणाऱ्याच्या बळावर नाही, तो दान धर्म करणाऱ्याच्या बळावर नाही, तो आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या बळावर. ब्रह्मांडाचा मालक जर नाना उभा राहत असेल तर याच्या पलीकडची दुसरी सेवा कुठली असेल? पितृपुण्य सेवा लाधला निधान, पितृपुण्य सेवा लाधला निधान, ब्रह्म सनातन पंढरी, ब्रह्म सनातन पंढरी. पितृपुण्य सेवा लाधला निधान, पितृपुण्य सेवा लाधला निधान, ब्रह्म सनातन पंढरी, ब्रह्म सनातन पंढरी. वा, तितका आशीर्वाद कुठलाच मोठा नाही. गोर पुरावा द्याला बापू. फार मोठी शक्ती आई वडिलांची. आणि त्या मातोश्रीचं प्रथम वर्ष श्राद्ध स्वर्गीय जानकाबाई तुकारामजी काळदाते ह्या माऊलीला ब्रह्मांडाच्या मालकाचा आदेश पाळून दक्षिणेच्या मालकाने पत्र पाठविलं. वाक्य नीट ऐका. यम हा आगावपणा कधीच करत नाही नाना, नाही करत बापू. यम कुण्याही माणसाला नेत नाही. यमाला आदेश काशीतल्या आणि पंढरपुरातल्या मालकाचा आल्याशिवाय यम नेतच नाही. आणि दोन मालकांनी शिक्कामोर्तब केलं की मग यम कोणालाही नेतोय, त्याला करुणाच नाही. नाही त्या यमाची करुणा बाहेर काढिता कोणी प्राणा, ओढाळ सापडे तैसे धन्या, तोर यातना धरी देतो. नाही त्या यमाची करुणा कोणी प्राणा, ओढाळ सापडे तैसे धन्या, तोर यातना धरी देतो. नाही त्या यमाची करुणा बाहेर काढिता कोणी प्राणा, ओढाळ सापडे तैसे धन्या, तोर यातना धरी देतो. ओढाळ सापडे तैसे धन्या, तोर यातना धरी देतो. नाही त्या यमाची करुणा बाहेर काढिता कोणी प्राणा, ओढाळ सापडे तैसे धन्या, तोर यातना धरी देतो. ओढाळ सापडे तैसे धन्या, तोर यातना धरी देतो. मग यमाला मया दया मारिती जोडीती निष्ठुर. दया मया नाही. पण यमाच्या बाबतीत वाईट बोलायचंच नाही. यम हा पंढरपुरातल्या मालकाचा अण्णा महाराज नौकर आहे. मालकानं सांगितलं मधात बद राहू दे पण बाण बारीक कर गड्याला. आणि शेजाऱ्यानं गड्याला नाही हाणायचं. त्याच्यात लय पावर आहे, असा मुसमुस करीत असल मस्ताड्याला हाल्यासारखा, तर त्या मालकाला हाणणं गड्याला काय हाणायला सुंबळ्या. गड्यान मनन बाण कोरला का मालक नालायक होता, त्यानं मधात बद पाडायला लावले आणि बाण बारीक करायला लावला. उभा टाय म्हणला पलीकडून शेल्यावून कर बारीक. कशाला गड्याला हाणायचं? बायकून भाकर नाही दिली म्हणून गधीचे काना हाणले. काय होतंय तिला मारून काय उपयोग आहे का? त्या उचकानील रट्टे हाण ना, ती जर नीट गावरान तूप लावून चपात्या करीन तुला. तर तिला खालीवरी बोलल्यावर 3 गुंतरंडीत कोचलं याला. आगावपणा आहे. यमाला नाव ठेवण्यात मजा नाही. मालकाच्या हातात आहे पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकाच्या हातात आहे. याच्यातलं संपल्यावर हे गाडगं कधी फोडायचं?
लोक म्हणतात काय हो ते यम आगावचे. ते काय नाही आगाव, तो आगावपणा केला म्हणून मालकाला सहन झालं नाही तुला बाहेर काढाय. आणि त्या यमाचं पत्र टाळता येत नाही, सगळ्याचे पत्र टाळता येते. जिवलग पाहुण्याचं पत्र आलं तरी, एखादं महत्त्वाचं काम असेल तरी, म्हणजे ते पत्र म्हणजे पत्रिका, लग्नाची असेल, साखरपुड्याची असेल, वास्तुशांतीची असेल, बारशाची असेल, काय एखादा आनंद उत्सव असा, एकषष्टी असेल, सहस्रचंद्र दर्शन सोहळा असेल, काय नाना प्रकारच्या हौसाचं कार्यक्रम असेल, तरी पण ते पत्र टाळावं लागते. कायद्याच्या चौकटीतले पत्र पण काही लोकांनी टाळले. आमच्या पाहुण्यानं गुन्हा केला, 1.5 महिना पोलीस आयल गवसतनं, उसात लपलं. चांगला भाग होता तुमच्यासारखा ऊसाचा, ऊसात लपलं. 1.5 महिन्याच्या नंतर ड्रोन कॅमेऱ्यानं गवशिलं, मग नेलं. पण 1.5 महिना सुप्रीम कोर्टाला पण प्लॅस्टिक लावून चॉकलेट दिली त्यानं. मग ती प्लॅस्टिक लावलेली चॉकलेट किती चोखा, उघळत नाही, गोड लागत नाही. तसं कोर्टाला पण फसिलं. खालच्या लोकांच्या चिठ्ठ्या फसित आहेत त्यानं, पण दक्षिणेच्या मालकाची चिठ्ठी नाही फसित आहेत. माशी पाखू पाखडे वरतिया चक्षुची पाती, मिने सब आधर स्थळ स्थिती, तै वेळे क्षण एक मनती. वरच्या डोळ्याचं पापण खालच्या डोळ्याला लागतंय, याला निमिष किंवा क्षण म्हणतात. इतक्या वेळापुरतं सुद्धा थांबता येत नाही, निघ म्हणलं की निघच. तद्वत न्यायानं वैकुंठवासी स्वर्गीय जानकाबाई ह्या ब्रह्मांडाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. कालच होऊन गेलं. आज सगळेजण जेवा, धाब्यावर बिलं देत नाहीत, ते पण भडवे म्हणतात मी खात नाही. यम इतका हानीन यायला, कोणी खावा कोणी न खावा. कालच आमचा पंढरपुरात विषय झाला. एक म्हणे नाही खाल्लं पाहिजे. अरे कसं काय नाही खाल्लं पाहिजे, तू मेल्यावर तू कोण खाईन? नुकती करून डुकरायला टाकायची का तुही? कसं खाईन? कोणी खाऊ नये. नाना येती असेल, योगी असेल, तपी असेल, सिद्ध असेल, आपण या चौकटीत बसत नाहीत ना बापू. ह्या चौकटीत आपण कसे काय बसतो? आपण संसारातनं कुठं ना कुठं भरलेली माणसं आहेत. आपण हा शहाणपणा करायचा नाही. मी श्राद्धाचं खातच नाही. अरे हॉटेलवाले कदरले तुला, तो 4-4 धाबे बदलले. आता तुला उधार देणं बंद केलं लोकांनी, इतका नालायक. आणि तू म्हण तुम्ही श्राद्धाचं खात नाही. तू आमच्या जवळून गेला तर तुझ्या अंगाचा ढवळ्या कोंबड्यासारखा वास आलाय, आणि तरी तू म्हण तू खात नाही. किती नालायकपणा आहे मला सांगा बरं तुम्ही. एक जण म्हणला मी काशीहून आलो म्हणून खात नाही. काशीला ज्याच्या संग्याला त्याचे पैसेच नाही दिले तिकिटाचे, त्याची काशी केली, आणि तरी इकडं मग तुम्ही खात नाही. यम इतका हानीन तुला नालाय का, इंच भर सांगा ठोणार नाही लाल करायची. विठाला विठाला बापू. ज्ञानोबराय तुकोबरायच्या संप्रदायात अण्णा महाराज सोंग चालत नाहीत. येथे नाही खोटा चालत परिहार, येथे नाही खोटा चालत परिहार, येथे नाही खोटा चालत परिहार, येथे नाही खोटा चालत परिहार. दानाची अंतर पांडुरंगा, दानाची अंतर पांडुरंगा, पांडुरंगा, पांडुरंगा. येथे नाही खोटा चालत परिहार, चालत परिहार. जानस्यांतर पांडुरंगा. त्याला कळतंय सगळं, कळतंय सगळं कळतंय. काही गोष्टीचं सोंग आणायचं नाही. सोंगे छंद काही देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही. सोंगे छंद नाही देव बोले ऐसे नाही, देव बोले ऐसे नाही, देव बोले ऐसे नाही. सोंगायनं यानं देव भेटत असतो का? हा, या संप्रदाय श्रद्धा लागते. आणि ज्याची अण्णा महाराज श्रद्धा आहे का,
त्याची दिशा जरी हुकली तरी शुभ. अशुभ ते शुभ होऊन ठाके, कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाढे. अशुभ ते पुढे शुभ होऊन ठाके. ही या संप्रदायाची ताकद आहे, याच्यात सोंग नाही. मोठ्या श्रद्धेने पुण्यस्मरण आजचं आहे, पवित्र पर्वणी आहे, काल होऊन गेले. आणि अशा पवित्र पर्वणीवर ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष करून अन्नदान आदरणीय काळदाते परिवारांनी केलेलं आहे. सगळ्यांनी जेवून जा. तारखीच्या संदर्भातली मला ज्यांनी फोन केला, फार मोठ्या परंपरेतली व्यक्ती. ज्या परंपरेत बापू ब्रह्मांडाच्या मालकाने स्वतःहून काम करावं, ज्या परंपरेत विश्वाचा विटेवरचा मालक राबतोय, गेल्या 200-300 वर्षापूर्वीपासून फार मोठी मागची परंपरा जर बघितली तर ही बोधले परंपरा मोठी परंपरा आहे. या परंपरेतलं एक छोटंसं रत्न आदरणीय सात्विक सदाचारी ज्यांनी बाकीच्यांसाठी सांगितलं. तुम्हाला लय ठुले बोधले तुमच्या पूर्वजांनी, तुम्हाला काय उपाशी मारायची गरज नाही. 10 स्पीड आहे तरी ताण घेऊ नका. विठाला विठाला अभंगावर येतो, माणूस किती मोठा असू द्या त्याला मशानात जावं लागतंय. रावणाच्या बाबतीत मगाशी बोलून गेलो. रावण हा फार मोठा व्यक्ती. ते लेकराला सांभाळा, ज्याचं असत त्या छोटा आहे ते. रावणाचं गाव सोन्याचं, 7 कोटी घरं शुद्ध जाबुनंद नावाच्या सोन्याची होती. बऱ्यापैकी प्रमाण सगळ्यांना पाठ आहे. 7 कोटी घरं सोन्याची. ते मागचे लेकर जास्त दटू नका बरं. हो, आपले देव कमी पड्या फिरायला बोकडे कापायल्यात पोरं होण्यासाठी. हो, आणि उगत दटीतान तर त्याची माय ते दटिणाऱ्याला म्हणीन आणि मला म्हणीन ह्यो मेला वांज हे काय. हो ना, कुठं तिचा आज पवित्र द्वादशीच्या दिवशी सराप खाऊ. हो ना, त्याच्यामुळं काही दटू नका आणि सांगत याल समजून. आणि सांगून जर ऐकत नसतील तर ते लेकरायचा दोष नाही, त्याच्या मायबापाचा आहे. विठाला विठाला.